पाहणी दौरा झाला राज्य सत्ताधाऱ्यांचा, परंतु एका दिवसातच सगळे पाहणी दौरे आटपून सगळे सत्ताधारी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते मुंबईमध्ये परतलेले असल्याचं आपल्याला पाहायचं. मराठवाड्यातला पाहणी दौरा हा एक फार्स आहे सरकारचा. गेले कधी, पाहणी केली कधी, शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकून त्यांच्याशी चर्चा केली कधी. 36 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे साधारण, म्हणजे कुटुंब एक शेतकरी म्हणजे त्याच्यावरती 10 माणसं अवलंबून आहे. हे मानलं तर 36 लाख शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहे मराठवाड्यात. साधारण 70 ते 72 लाख एकर जमीन पीक पाणी नाही, पूर्ण जमीन उद्ध्वस्त झाली आहे, शेती करण्याला लायक राहिलेली नाही. मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये गावामध्ये काहीच राहिलेलं नाही. अशा वेळेला मुख्यमंत्री असतील, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी पाहिलं काय, त्यांनी काय समजून घेतलं, त्यांनी काय मदत आतापर्यंत पोहोचवली. फक्त पाण्याच्या बाटल्यांवरती फोटो लावून पाणी वाटले म्हणजे मदत होत नाही ना, ती प्रसिद्धी आहे. आपण राज्याचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री तुम्हाला हे करण्याची गरज नाही. तुम्हाला शासन म्हणून मदत केली पाहिजे मोठ्या प्रमाणात, आणि बाकीची मदत ही गुप्त असायला पाहिजे. तुम्ही अशा संकटाची वाट पाहता का? अशी संकट कोसळतात कधी आणि आमचे फोटो छापून आम्ही मदत देतो कधी? मदतीचं आम्ही स्वागत करतो. कोणी केली असेल अशा वेळेला मदत जर कोणी करत असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे, गरज आहे. मग तो भूकंप असेल, पूर असेल, अपघात असेल, ही आपली परंपरा आहे. पण महाराष्ट्र सरकारनं काय केलं आतापर्यंत, केंद्र सरकारनं काय केलं आतापर्यंत, काय मदत जाहीर केली केंद्राने, कोणतं पथक पाठवलं पाहणीसाठी, आणि पथक कशा करता पाठवतात? आधी तुम्ही सरसगट घराघरामध्ये 36 लाख शेतकऱ्यापर्यंत मदत पोचवा. हे तुम्ही केलंय का? हे शासन अत्यंत मुरदाड आहे, असंवेदनशील आहे, इतके तुम्ही सांगू शकता. परंतु अजित पवार आज देखील दुसऱ्या दिवशी दौऱ्यावरती आहे. काल रात्री शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हटले की पैशांचं सोंग आणता येत नाही, जवळपास 45,000 कोटी रुपये आम्ही नाही, पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका. लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत. पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे. 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे. यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही. 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक. ही मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार? आणि केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही. काय करणार तुम्ही? शेतकऱ्यांनी कसं जगायचं मराठवाड्याला? उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख आज लातूर पासून संभाजीनगर पर्यंत हा दौरा करताय. समजून घेऊ आम्ही काय करता येईल, कसा आवाज उठवता येईल, सरकारला कसं धारेवर धरता येईल हे पाहू ना. विरोधी पक्षनेता ह्या लोकांनी ठेवला नाही का? तर तो हे प्रश्न विचारेल, सरकारची पोलखोल करेल, अधिकाऱ्यांना जाब विचारेल या पुराच्या संदर्भात, शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभेत मांडेल. म्हणून विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जे सरकार विरोधी पक्षनेता नेमू देत नाही त्या सरकारकडनं शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करायची मला सांगा. महायुतीच्या आमदारांनी खासदारांनी 1 महिन्याचा पगार दिलाय. विरोधी पक्षाकडून अशा बघा, आम्ही करोना काळामध्ये, संकट काळामध्ये आमदार खासदारांनी महाराष्ट्रात आपलं 1 महिन्याचं वेतन द्यावं हे ठरवलं आणि मुख्यमंत्री सहायता निधी द्यावं, कारण संकट महाराष्ट्रात. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे सगळे उपटसुंब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निधीमध्ये महाराष्ट्राला पैसे देणार नाही आणि त्यांनी पीएम केअर फंडात पैसे पाठवले. मग आता तुम्ही कोणत्या तोंडाने मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देता? तुम्ही ढोंगी आहात.
हा, तुम्ही ढोंगी आणि बकवास लोक आहात. तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण करताय. आम्ही करू ना. आज उद्धव ठाकरे जाहीर करतील पक्षप्रमुख आमचे. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू नका. सरकारला हा प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही काय करताय. उपकार करत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक. हा, यांचे खिसे जरी झटकले मुंबईतल्या SRA प्रकरणात, तरी 5-10 हजार कोटी रुपये सहज पडतील आता एका दिवसामध्ये. ते SRAचे अधिकारी जे आहेत ना, बसलेत ना तिथे. हा, काय त्यांचं नाव, काय, कल्याणकर ना. हा, या टोळ्या ज्या आहेत नेमलेल्या, हे सगळे लाडके बिल्डर्स, SRA वाले. बघा तुम्ही एक महिन्याचा पगार देताय, लाखभर 2 लाख द्यावं ना. तुम्ही निवडणुकीवरती 1-1 लाख कोटी खर्च करताय. ग्रामपंचायतीच्या, क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीत, आणि शेतकऱ्यांसाठी मराठवाड्याचा पैसा नाही. काय हा महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. ही वेळ कधी या राज्यावरती अशी आली नव्हती. पण वारंवार मराठवाड्याच्या नशिबी हे दुःख आणि यातना आणि वेदना येतात. गिरीश महाजन गेलेले होते, ज्यांना संकट मोचन म्हणून ओळखलं जातं या सरकारचं. ते ज्यावेळेस गेले, शेतकऱ्यांचा आक्रोशाला त्यांना सामोरं जावं लागलं, आणि त्यानंतर त्यांनी उद्धटपणे शेतकऱ्यांना सांगितलं की मी काय पैसे गाडी प्रश्न तो नाहीये. संकट मोचक वगैरे अफवा आहे. ते आमदार खासदार फोडण्यापुरते आणि आमदार खासदारांना पैसे देण्यापुरते संकट मोचक असतात. शेतकऱ्यांना द्यायची वेळ आली का भाजपचा प्रत्येक नेता हा पाठ दाखवून पळून जातो. गरिबांना द्यायची वेळ आली काय संकट मोचक नसतात, मग हे दरोडेखोर असतात. बोलिये. सोनम वांगचूक गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसले. काल तिथंची तरुणाई जी आहे ती आक्रमक झालेली, कारण की सोनम वांगचूकच्या उपोषणाच्या संदर्भात कोणतंच तोडगा जो आहे तिथच्या सरकारकडनं काढण्यात येत नाहीये, केंद्र सरकारकडे. लडाख लेह हा भारताच्या सीमेवरचा भाग आहे. जर तुम्ही भारताच्या सीमेवरच्या लोकांना आणि त्या सीमा शांत ठेवू शकत नसाल तर तुम्ही कसले विश्वगुरू. तुम्ही दिलेली आश्वासनं प्रधानमंत्री मोदींनी पाळली नाही. पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची, जेव्हा 370 कलम हटवलं तेव्हा लेह लडाखला पूर्ण दर्जाचं राज्य देण्याची घोषणा कोणी केली होती? अमित शहाने केली होती, नरेंद्र मोदींनी केली होती. आज तिथे ज्याला तुम्ही जैन झी म्हणता ते रस्त्यावरती उतरलाय आणि तुम्ही पळून गेलाय. तुम्ही बंदी घातली आहे तिकडे आंदोलनावर. पण ही वेळ का आली या देशामध्ये? भारताची सीमा जिथे बाजूला चीन आहे, जिथे चीन आहे आणि चीन घुसलेला आहे लडाखमध्ये. हे विश्वगुरूंना कोणीतरी सांगा जाऊन. आणि तुम्ही भारताच्या सीमेवरचं राज्य शांत ठेवू शकत नाही. सोनम वांगचूक सारखा एक सामाजिक कार्यकर्ता आंदोलन करतोय त्या भागासाठी, तुम्ही त्याला 16 दिवस उपाशी ठेवता. 16 दिवस त्याने उपोषण केलंय, सरकारतर्फे कोणी तिकडे जायला तयार नाही. हा काय निर्दयपणा आहे? अनेक राज्यांमध्ये हा संतोष आहे. निशिकांत दुबे म्हणतात की कुठेतरी या सगळ्यांना झेंझी लोकांना आक्रमकतेकडे घेऊन जाण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं. राहुल गांधींच्या विधानांमुळे नाही, मग ठीक आहे, केलं असेल तर चुकलं काय? आक्रमकता काय तुम्हीच दाखवायची का? हा, जर असंतोष उफाळून आला तर त्या चुकलं काय? ती लोकशाही आहे. मग तुमचा अत्याचार, तुमची दरोडेखोरी, तुमचा भ्रष्टाचार हे सहन करायचं का? बरोबर आहे राहुल गांधींचं. बोलिए. देखिए, लद्दाख और लेह की जनता की जो मांग है उसको देश का समर्थन है. ये जो मांग है ये जायज मांग है. जब आपने जम्मू कश्मीर का 370 हटाया तब आपने कहा था, अमित शाह जी ने कहा था, गृह मंत्री ने, ये मोदी जी का आश्वासन है चुनाव में कि आपको पूरे राज्य का दर्जा देंगे. अगर आपने कहा है और जैन जी सड़क पर है तो आप उनको गुनहगार क्यों ठहरा रहे हो? उनके ऊपर क्यों गोली चला रहे हो? ये भारत के सीमावर्ती राज्य है, खास करके चाइना बॉर्डर है. वहां की युवाओं को आप शांत नहीं कर सकते, उनका आप समाधान नहीं कर सकते. आप काहे के विश्वगुरु? काहे के? जनता आक्रामक है, जनता के मन में असंतोष है तो बाहर आ जाएगा. आप उनको दबा नहीं सकते, गोली नहीं चला सकते.